रानावनात उन्हातानात जय भीम आले निघाले आता सरकार डोक्यात रानावनात उन्हातानात जय भीम आले निघाले आता सरकार डोक्यात उन्हातानात जय भीम आले निघाले आता सरकार डोक्यात रानावनात उन्हातानात जय भीम आले निघाले आता सरकार डोक्यात भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय लोकशाहीचा विजय असो पुणे शहरातील विविध सगळ्यांच्या वतीने या सर्वांचं मनापूर्वक स्वागत बीडपासून पायी चालणारे सर्वांचं स्वागत. या ठिकाणी फक्त प्रमुख लोक या ठिकाणी बसतील आणि बाकीचे सर्व समोर बसतील. बसा शिक्षणाच्या निर्णयासंदर्भामध्ये बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक परिवर्तनाच्या महानायिका परमादरणीय भानकुमारी मायावतीजींनी सगळ्यात पहिल्यांदा या देशातील लोकांना सांगितलं की या देशामध्ये सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय आलेला आहे हा निर्णय या देशातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील लोकांच्या जीवनामध्ये एक प्रकारची एमर्जन्सी आपातकालीन या देशामध्ये निर्माण झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. आदरणीय भानकुमारी मायावतीजींनी सांगितलं की हा संविधान विरोधी निर्णय आहे. आदरणीय भानकुमारी मायावतीजींनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधान सभेमध्ये जो संघर्ष करून या देशातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांना जे हक्काधिकार मिळवून दिले ते हक्काधिकार संपुष्टात आणणारा निर्णय या देशाच्या न बदलता या देशामध्ये कोर्टाच्या माध्यमातून या देशामध्ये तो निर्णय आणि त्यामुळे बहिणींनी सांगितलं की या देशामध्ये हा जो निर्णय जो 1 ऑगस्ट रोजी आलेला आहे हा जातीमध्ये वाद करणारा निर्णय आहे. जातीमध्ये विद्वेष निर्माण करणारा निर्णय आहे. आणि एक प्रकारे बाबासाहेबांचं संविधान आहे हा जो लॉंग मार्च आहे तो लॉंग मार्च हा दलित चळवळीतील एक महत्त्वाचं पाऊल म्हणून आपल्याकडे याची एक नोंद केली पाहिजे. अशा पद्धतीचा हा लॉंग मार्च आहे. या लॉंग मार्चच्याद्वारे भारतीय समाजाचं विश्लेषण झालं पाहिजे असं मला वाटतं. कारण की भारतीय समाज जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला हे आरक्षण समजत नाही ना इथली जाती व्यवस्था समजत नाही. आणि त्यामुळं भारतीय समाजाचं स्वरूप नेमकं काय आहे हे आपल्याला अगोदर पाहावं लागेल. हा जो काही भारतीय समाजाचा पाया जात आहे तो वर्ग नाही परंतु अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनाच्या व्यक्तींनी भारतीय समाजाचा पाया हा वर्ग आहे अशा पद्धतीचं विश्लेषण करून या समाजाचं एक प्रकारचं डिस्टॉर्शन झालेल्या विश्लेषणालाच एक खरं विश्लेषण मानलं आणि त्याचा परिणाम असा झाला की भारतीय समाजातील जाती अंताचा जो काही प्रवास खंडित स्वरूपामध्ये करण्याचा प्रयत्न इथल्या सामाजिक शास्त्रातल्या काही लोकांनी केला. भारतीय सामाजिक शास्त्रामध्ये विशेषतः समाजशास्त्राच्या लोकांनी जातीला आणि आरक्षणाला चुकीच्या पद्धतीने इथं विश्लेषण केलं. जात टिकून का राहील तर या ठिकाणी आरक्षण निर्माण केलं तर असं म्हणून याची सुरुवात झालेली होती. मध्यंतरीच्या काळात काही सामाजिक संघटनांच्या लोकांनी आम्हाला आरक्षण नाही तर कुणालाच नाही अशा पद्धतीने घेतली. इथपर्यंत याचा आम्ही या आरक्षणाचे विरोधक आहोत म्हणून त्यांनी बऱ्याच काळ इथल्या डॉमिनंट कास्टनी अनेक केसेस कोर्टामध्ये टाकलेल्या होत्या. आणि त्यामुळं आरक्षणाची वाटचाल कशा पद्धतीने झाली तो अनुसूचित जात नावाचा जो काही कॅटेगरी आहे ती कॅटेगरी निर्माण कशी झाली म्हणजे 341 आणि 342 हे जे काही आर्टिकल आहे त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. हा जो विषय आहे तो खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्यामुळे फक्त एक जात विरुद्ध दुसरी जात हा इतकाच एवढा प्रश्न नाही. हा एकंदरीत 59 जातीचा प्रश्न आहे आणि ओव्हरऑल जातीचा पण प्रश्न आहे. याचं कारण आहे की दलित चळवळीचं जे काही विश्लेषण आहे या आरक्षणाच्या संदर्भामधलं ते आरक्षण हे अंतिमतः आपलं उद्दिष्ट नाही आहे. आपलं उद्दिष्ट आहे जाती अंत हे आपलं उद्दिष्ट आहे.
आणि त्याच्या परिणाम स्वरूपी आपण ज्यावेळेस विश्लेषण करतो त्यावेळेस आपल्याला या जातीचं विश्लेषण इतिहास काळापासून बघितलं तर आपल्याला काय दिसतं, तर इतिहासामध्ये 1930-31च्या दरम्यान अशी स्थिती होती की प्रत्येक जात आम्ही कसे श्रेष्ठ आहोत हे म्हणण्यामध्ये त्यांना फार एक त्यांचं संपूर्ण एनर्जी खर्च केली जात होती आणि प्रत्येकाचा दावा होता आणि तो कोर्टात जात होता की आम्ही या जातीपेक्षा श्रेष्ठ आहोत. म्हणून बाबासाहेबांनी ज्यावेळेस जातीचं विश्लेषण केले त्यावेळेस जात ही ग्रेडेड इनइक्वॅलिटीवर आधारित आहे हे विश्लेषण केले आणि समाजामध्ये ही ग्रेडेड इनइक्वॅलिटी एका जातीच्या अंतर्गत पण त्याच पद्धतीने काम करते आणि ते इतर जाती बरोबर पण त्याच पद्धतीने काम करते. म्हणजे ही जी काही जात नावाची गोष्ट आहे ती जात 1930च्या काळात कशा पद्धतीने काम करत होते आणि 2026च्या दरम्यान कशा पद्धतीने काम करत आहे हे जोपर्यंत आपण बघणार नाही तोपर्यंत आपल्याला इथले प्रश्नांचे विश्लेषण करणं हे डिफिकल्ट आहे. याचं कारण आहे की प्रत्येक जात आता मागास म्हणून बघत आहे स्वतः. अगोदरच्या कालखंडामध्ये ही जात मागास न म्हणता आम्ही प्युरिटी आणि पोल्युशनच्या आधारावर आम्ही श्रेष्ठ आहोत, ते बाकीचे लोक हे कनिष्ठ आहेत असं म्हणत होते आणि आज त्याच ग्लोरिफिकेशन मध्ये स्वतःला अडकून घेतले आहे की आम्ही मागास आहोत. याचं कारण आहे की मग या मागासपणाचे निकष काय आहेत आणि ते इंदिरा साहनी केस मध्ये काय सांगितलं, आपल्या भारतीय संविधानामध्ये काय सांगितलेले, या आधारावर आपल्याला या मागासलेपणाचं विश्लेषण लक्षात घ्यावं लागेल. तरच आपल्याला ते मागासलेपणाचे सामाजिक आर्थिक निकष काय आहेत, शैक्षणिक निकष काय आहेत हे अनेक पॉइंटच्या आधारावर समजून घ्यावं लागेल. कुठलीही जात कधीही उठेल आणि काही बोलेल, कधी श्रेष्ठ म्हणेल कधी कनिष्ठ म्हणून घेईल, त्या आधारावर आपल्याला त्या जातीचा दावा आपल्याला व्हॅलिड ठरवता येणार नाही. ही जी काही जातीची व्हॅलिडिटी आहे ही सामाजिक शास्त्राच्या सर्वेक्षणावर आधारित झाली पाहिजे, तरच आपण त्या जातीला मागास किंवा पुढारलेलं म्हणू शकू. नाहीतर कोणी त्यांनी संघटना उठतील आणि मागास आहोत आणि नाहीतर पुढे आहोत हे सांगणार नाही. आणि त्याचबरोबर आपल्याला लक्षात येतं की सामाजिक शास्त्रामध्ये M.N. श्रीनिवास नावाचे एक सामाजिक शास्त्रज्ञ समाजशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी डॉमिनंट कास्ट नावाची संकल्पना मांडली. ही डॉमिनंट कास्ट म्हणजे ज्या जातींचा जमिनीवर मोठ्या प्रमाणात ताबा आहे, त्यांचं राजकीय वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे, त्या एखाद्या जातीला अनेक सगळ्या सुविधा मिळतात, त्यांच्या हातात कारखाने आहेत, त्या जातीला डॉमिनंट म्हणण्यात आलेला आहे. त्या आधारावर ज्यावेळेस आपल्याला उत्कृष्ट कम्युनिटी ही पुढे गेली, आम्ही मागे आहोत असं म्हणत असताना ही जात शेतीच्या संदर्भामध्ये जमीनधारक आहे का त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. त्याचप्रमाणे यांच्याकडे कारखाने आहेत का, यांच्याकडे नेमके कुठली संसाधने यांच्याकडे आहेत म्हणून यांना पुढे गेलेली आहे म्हणत आहोत. तर या दलित चळवळीतील उत्कृष्ट कम्युनिटी ही एक अशी कम्युनिटी आहे की त्यांची सांस्कृतिक क्षेत्रामधली एक डॉमिनन्सी आहे ती आर्थिक क्षेत्रावरची नाही. आर्थिक क्षेत्र हे इथल्या ज्या प्रस्थापित डॉमिनंट कास्ट आहेत त्यांच्याच हातामध्ये आहे. इथे साखर कारखाने घ्या, इथल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये इथल्या उत्कृष्टांचं तितकंच प्रमाण त्यांच्या हातामध्ये, ते मॅनेजर नाही आहे ना कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांची डॉमिनन्सी नाही आहे. यांनी सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रातलं नेतृत्व केलं. काही कास्टला वाटतं की यांचं नेतृत्व सामाजिक चळवळीतलं मोडीत काढलं पाहिजे आणि हे मोडीत काढण्यासाठी म्हणून टाकलेला हा डाव असतो. आणि त्यामुळं हे आरक्षणाचं उपवर्गीकरण हे निर्माण झालं कुठून, संविधानामध्ये याची व्हॅलिडिटी आहे का नाही आहे हे पण आपल्याला पाहावं लागेल. चिन्हया जजमेंट काय म्हणतं, बेला त्रिवेदी काय म्हणतात, पुन्हा नंतर हे बाकीचे उरलेले जे काही 5 जज आहेत त्यांची भूमिका काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आणि जातीचं स्वरूप लक्षात घेत असताना जात संघटनाचं नेमकं स्थान काय आहे हे आपल्याला पाहावं लागेल. तर ह्या गोष्टीचं आपल्याला विश्लेषण करता येऊ शकते. चिन्हया जजमेंट हे अनेक काळापर्यंत इतर फार महत्वाचं होतं, कारण की 341 कलम आणि 342 कलमाचे संदर्भात त्यांनी मांडणी केली. आणि हा होमोजिनाइज्ड कम्युनिटी आहे, यांचा अस्पृश्यतेशी संबंध आहे, म्हणून त्यांना एकसंघ समजलं, याच्यात विभाजन करता येत नाही. परंतु नंतरच्या या 2024च्या जजमेंटनी चिन्हया जजमेंट पण ठीक केलं. परंतु हे करत असताना बेला त्रिवेदी यांनी जी भूमिका घेतली
ती चिनैया जजमेंटला पूरक अशा पद्धतीची ती भूमिका होती आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये चिनैया जजमेंट हे व्हॅलिड ठरतं आणि आता जे काही आर्ग्युमेंट चाललेले आहेत विशेषतः देवेंद्र सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब ही केस आपल्याला समजून घ्यावी लागते. हा जजमेंट त्या संदर्भात देण्यात आलेला जजमेंट आहे, परंतु महाराष्ट्रातल्या काही कम्युनिटी उठतात आणि म्हणतात की हे आमच्यामुळेच हे निकाल झालेला आहे. अहो तुमच्यामुळे कसं काय निकाल झाला? हा देवेंद्र सिंग आणि विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब मधला हा केस आहे. त्यामुळे तुम्ही खुशी मांडण्याचं काय कारण आहे? तुमच्या मागण्या कितीही काळापासून असल्या तरी ही तुमची केस नव्हती हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि याबद्दलचे जे काही दावे प्रतिदावे केले जात आहेत हे प्रतिदावे आणि दावे हे आपल्याला लक्षात घेण्यासाठी इंदिरा साहनी केस जी घडली मंडल कमिशनच्या संदर्भात ते पण लक्षात घ्यावं लागतं. इंदिरा साहनी केस मध्ये काय म्हणलं की क्रिमिलियर नावाची संकल्पना आणली, ती लावली ओबीसीच्या संदर्भामध्ये. परंतु झालं असं की ह्या जजेसने ते लावण्याचा प्रयत्न केला क्रिमिलियर SC ST च्या संदर्भामध्ये. हे संविधानिक दृष्टिकोनातून चुकीचं आहे. याचं कारण आहे की याचा आधार हा अनटचॅबिलिटी हा आधार आहे, तो आर्थिक दृष्टिकोनातून आधार नाही आहे. परंतु इथल्या मार्क्सवाद्यांनी, इथल्या नक्षलवाद्यांनी, इथल्या अनेक लोकांनी आर्थिक आधार हाच इथला भारतीय समाजाचा पाया आहे ही भूमिका लावून धरलेली होती. मग इथल्या नव मध्यम वर्ग जो निर्माण झाला, जो इंग्रजी माध्यमात शिकलेला, त्याला इथल्या जातीचं काही माहिती नाही, काय कळत नाही आणि ते होतात जज. आणि ते जज झाले की काही डिसिजन देतात आणि त्या जजेसला वाटतं की आपल्याला सगळ्या प्रश्नाचं कळतं. परंतु तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचे जज व्हा, आणखी कुठले जज व्हा, विषय असा आहे की तुम्ही त्या जातीचे अभ्यासक आहात का, या प्रश्नाचं तुमच्याकडे काय उत्तर आहे? तुम्ही काय वाचन केलेलं आहे जातीच्या प्रश्नाचं? तुम्हाला जातीचे अनुभव आहेत का? एक जज म्हणतो एका पिढीमध्ये जर आरक्षण दिलं तर पुढच्या पिढीला आरक्षण नाही दिलं पाहिजे, म्हणजे हा कॉमन सेन्स आहे. एक जण म्हणतो की यांना आरक्षण देण्याचीच आवश्यकता नाही. एकाला टाइम होताच की नाही की माहिती नाही, त्या दुसऱ्याचं जजमेंट हे मुख्य जजमेंट मध्ये लिहिलेलं आहे, स्वतःचंही लिहिलं आणि दुसऱ्याचंही लिहिलं. त्यामुळं या रिपोर्ट ज्या वेळेस आपण वाचतो त्यावेळेस ह्या रिपोर्टची चौकशी झाली पाहिजे. मी ज्यावेळेस हे रिपोर्ट वाचलो त्यावेळेस मला लक्षात आले की याची जी रिसर्च मेथोडॉलॉजी आहे ही रिसर्च मेथोडॉलॉजी चुकीची आहे. 4 केसेस घेतलेले आहेत त्यांनी, एक नवसर्जन आहे, पुन्हा नंतर तमिळनाडू मधली एक केस घेतलेली आहे अरुंधती यार यांची, आणि या 4 वेगवेगळ्या केसेसच्या आधारावर यांनी जजमेंट दिलेला आहे. NGOच्या रिपोर्टच्या आधारावर तुम्ही जर जजमेंट देत असाल तर त्याच्यावर प्रश्न उपस्थित होतात. आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टाला माझे काही प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आहेत की तुम्ही केवळ 4 केसेस वेगवेगळ्या जो सब्जेक्टिव्ह पद्धतीच्या लिहिण्यात आलेल्या आहेत, NGOच्या लिहिण्यात आलेल्या आहेत, त्या NGOच्या जजमेंटवर तुम्ही सर्व लोकांसाठी जनरलाइज करू शकत नाही ते निकाल. त्या केसेस तुम्ही वापरलेले, म्हणजे तुम्ही पर्पजिव्ह सॅम्पलचा वापर करता आणि तुम्ही जनरलाइज करत असाल तर ते सामाजिक शास्त्रामध्ये टिकू शकत नाही. म्हणून तुमच्या रिसर्च मेथोडॉलॉजीला, तुमच्या अनालिसिसला आम्ही चॅलेंज करतो. आणि ह्याचं कारण आहे की अनेकांना वाटेल की हे सुप्रीम कोर्टाबद्दल असं का बोलतात. तर आपल्याला म्हणावं लागेल की कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम आणि डिस्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम अशा 2 प्रकार असतात. आपण कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम बद्दल बोलतोय. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम कोणीही करू शकतं, आपण मोडीत काढत नाही आहोत त्यांचं, परंतु त्यांच्या त्रुटी ज्या आहेत त्या त्रुटी दाखवत आहोत आणि ह्या त्रुटी जर असतील तर ते मान्य करावे लागतील. आणि बेला त्रिवेदी यांचं जजमेंट आणि इतरांचं जजमेंट यांचा कम्पॅरेटिव्ह स्टडी केला तर काय दिसतं हे पण पाहावं लागेल. त्यामुळं बेला त्रिवेदी यांनी जे काही डिसिजन त्या ठिकाणी घेतला आणि जजमेंट दिलं, ते जजमेंट हे व्हॅलिड जजमेंट आहे, ते इतरांनी पण वाचणं जरुरी होतं, परंतु ते तसं झालेलं नाही हे आपल्याला लक्षात येतं. आणि त्यामुळं हा जो काही जजमेंटचा झाला, परंतु या उपवर्गीकरणाला मिळणारी ताकद कुठली आहे तर जात ही अस्मितेच्या दृष्टिकोनातून काम करत आहे. आणि प्रत्येक जातीच्या संघटना निर्माण झाल्या. 1990च्या दरम्यान जातीच्या संघटना ज्यावेळेस निर्माण झाल्या त्यावेळेस प्रत्येक जातीला त्याचा नेता असेल ही कांशीराम साहेबांनी भूमिका घेतली आणि सगळ्या जाती घेऊन या ठिकाणी चळवळीत या आणि आपल्याला राजकीय पाठबळ मिळेल ही भूमिका घेतली. परंतु झालं असं, त्यांची चांगली भूमिका होती
परंतु लोकांनी त्याचा गैरअर्थ आणि त्याला मर्यादित करून टाकून दिले. बाबासाहेबांना मर्यादित करतात तर शांतीराम साहेबांना काय अर्थ नाही. आणि त्यामुळे लोकांनी त्याचा गैरअर्थ सामाजिक संदर्भामध्ये जी काही बांधिलकी दाखवायला पाहिजे होती ती त्या लोकांनी दाखवण्यामध्ये कमी पडले आणि जात अस्मितेच्या दृष्टिकोनातूनच इथं काम करायला चालू झाली आणि प्रत्येक जातीला त्यांचा नेता भेटला आणि ते एक नेता विरुद्ध दुसरा नेता ही प्रतीकाची लढाई चालू झाली आणि एक प्रतीक मोठं की लहान याच्यावरून चालू झालं. परंतु बाबासाहेब आणि त्यांचं महत्व इतर कुठल्याही प्रतीकाला येऊ शकणार नाही. साहित्यिकांची, वेगवेगळ्या लेखकांची, वेगवेगळ्या कार्यकर्त्यांची बाबासाहेबाबरोबर बरोबरी होऊ शकत नाही किंवा इतिहासामध्ये जे काही ज्याचा काही आता संदर्भ नाही त्यांचीही बरोबरी होऊ शकत नाही. आता त्यांचं काय करायचं नेमकं इतिहासातल्या महापुरुषांचं याचं काय उत्तर आहे? मी काय घ्यायचा त्यांचा आदर्श? वैचारिक असेल तर माझ्यासाठी आदर्श करू शकतो, पण तुम्ही तलवारीचा अंकुश कसला तरी काहीतरी प्रत्येक घेऊन येतात आणि ते दाखवा. लोकशाहीमध्ये असं चालू शकत नाही. लोकशाहीमध्ये आता तुमच्या नेत्याचं कर्तृत्व दाखवा, तरच पुढे या. हा मुद्दा महत्वाचा मुद्दा आहे. नाहीतर कुणालाही पुढे करून आमच्या मानगोटीवर बसवा अजिबात सहन करून घेतलं जात नाही. आणि हे आम्ही सहन करतो याच्यासाठी की तुम्हाला वाईट वाटू नये याच्यासाठी. परंतु त्याचा गैरअर्थ घेऊन जर बाबासाहेबांवर जर कोणी टीका टिप्पणी करत असेल तर अजिबात नाही. मराठा समाजाबरोबर या समाजाने टक्कर दिलेली आहे, ब्राह्मण समाजाबरोबर या समाजाने टक्कर दिलेली आहे. याची दखल घेतली पाहिजे. मग आपल्याला सोबतचं म्हणून जर त्यांनी जवळ करत असतील तर त्याचा गैरफायदा नाही घेतलेला बरा, हेच मला या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि या ठिकाणी बाबासाहेबांचं काम पुढे नेण्याचं दलित पॅंथरनी काम केलं. दलित पॅंथरनी भूमिका घेतली. हे जे काही देवदेवता आहेत ते घरामध्ये तुमच्या चालणार नाही. 22 प्रतिज्ञा तुमच्या इथं राबवण्यात येतील आणि ते आल्याच पाहिजेत ही भूमिका घेतली आणि या समाजाला एका मोठ्या टप्प्यावर नेऊन सोडलं. त्याच काळामध्ये दुसऱ्या काही कम्युनिटी, केवळ एक कम्युनिटी नाही, मातंग कम्युनिटी, इव्हन भंगी कम्युनिटी असेल, इतर दुसऱ्या 59 एवढ्या कम्युनिटी आहेत, त्याच्यातल्या फक्त काहीच लोकांनी बाबासाहेबांचा विचार स्वीकारला. आणि त्यांना याचं कारण होतं की जी पारंपरिक जात आणि जातीचे व्यवसाय होते त्याच्यामध्ये त्यांना सुरक्षितता वाटली. बाबासाहेबांनी ज्यावेळेस टिळकांचा पत्रकार बाबासाहेबांना विचारला की तुम्ही जातीचे व्यवसाय सोडायला सांगत आहात आणि शहराकडे जाण्यासाठी सांगत आहात, त्यावेळेस बाबासाहेबांनी म्हणले की तुम्हाला मी 4 पट पैसे देतो, तुम्ही ते व्यवसाय करायचे. हे गुराढोरांचे सगळे मेलेले ओढून काढणे आणि गाव स्वच्छ करण्याचं काम. आणि या माध्यमातून बाबासाहेबांचं मार्गदर्शन या ठिकाणी झालं. दलित प्रांताने ते पुढे नेलं आणि अन्याय अत्याचाराला ईट का जबाब पत्थर से देंगे ही भूमिका घेतली आणि ती भूमिका इथं महत्वाची होती. आणि त्या भूमिकेच्या द्वारे या ठिकाणी सामाजिक परिवर्तन झालेलं आहे. इथं सामाजिक परिवर्तन इथल्या आत्मसन्मानाच्या लढाईसाठी फार महत्वाचं होतं. एक आत्मविश्वास इथल्या समाजामध्ये निर्माण केला. इथल्या सगळ्या 59 जाती त्या अनटचेबल होत्या, सगळ्यात मागास होत्या. इथं कोणीही पुढे नव्हतं, इथं कुणाच्याही हातात सत्ता नव्हती, त्यावेळेसही नव्हती, आताही नव्हती. परंतु बाबासाहेबांनी एक आत्मविश्वास दिला आणि त्या आधारावर इथं या समाजाने सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपला विद्रोह दाखवला. काही टीव्ही चॅनलवर काही प्राध्यापक दिल्लीत बसून इकडे बसून तिकडे बसून हे प्राध्यापक या समाज फार आर्थिकदृष्ट्या पुढे गेलेला आहे म्हणत आहेत आणि त्यांच्याबद्दल असहमती आहे. परंतु ही असहमती नाही आहे, तर ही सहमती दलित पॅंथरनी, दलित चळवळीनी इथल्या सगळ्या समाजाचं नेतृत्व केलं. ते नेतृत्व मोडीत काढण्याचं काम हे आता उपवर्गीकरणवाले लोक करत आहेत. आणि हे उपवर्गीकरणवाल्यांच्या मर्यादा आहेत की त्यांना लक्षात येत नाही की उपवर्गीकरण झाल्यानंतर काय होणार आहे. दलित चळवळीचं संपूर्ण जीवनमान हे उपवर्गीकरण काही संपवणार नाही, कारण की हे उपवर्गीकरण 13% अंतर्गत आहे. त्यांचा लढा याचा विस्तार करण्याबद्दलचा नाही आहे. तर ते 13 मध्येच आम्हाला वेगवेगळ्या रूम द्या. 2 BHK असेल तर आपण 3 BHK किंवा 1 संपूर्ण फ्लोर घेतला तर त्याच्यात न्याय भेटेल. पण 1 BHK मध्येच आपण आणखी पार्टिशन करून घेतो म्हणलं तर कसा काय न्याय भेटेल? आपल्याला सामाजिक चळवळीमध्ये ही भूमिका घ्यावी लागेल की आपली लोकसंख्या ही जास्त आहे, ती मागच्या लोकसंख्येनुसार आपल्याला जर 15% होत असेल तर त्या पद्धतीने आपल्याला 13%चं 15% रिझर्वेशन कसं मिळेल याबद्दलची आपल्याला भूमिका घेणं हे आवश्यक होतं. परंतु ते तसं झालं नाही. पुन्हा दुसरी एक गोष्ट होत आहे की सरकार याच्यातून मुक्त होत आहे आणि बघ्याच्या भूमिकेत आहेत अनेक लोक. ते तसं नाही आहे. सरकार
याला जबाबदार आहे? दलितांसाठी ठेवलेलं बजेट नेमकं कुठं चाललेलं आहे हा प्रश्न आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही ब्राह्मणांसाठी ज्या वेळेस महामंडळांची स्थापना करता, कुठल्याची मागणी नसताना त्यांच्यावर 3-3 सचिवांची निर्मिती करता आणि दलितांमध्ये आपापसात भांडण लावतात, त्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. म्हणून सरकार पुढे पण माझा हा प्रश्न आहे की तुमची रेस्पॉन्सिबिलिटी ह्याच्यामध्ये काहीच नाही का, की केवळ तुम्ही तटस्थ पद्धतीने दुरून ही या पद्धतीचं मी कशा पद्धतीने न्याय भूमिका देतो याच भूमिकेत आहात. पारंपरिक पद्धतीने तुम्ही ह्याच पद्धतीने डिसिजन अगोदर जातीच्या संदर्भात घेतलेले आहे आणि आज पण त्याच पद्धतीने चालू आहे. ज्ञानेश्वराला जातीतून बहिष्कृत केला, ज्यावेळेस इथल्या बहुजनांनी त्यांना डोक्यावर घेतलं त्यावेळेस तुम्ही म्हणायला चालू केला की ज्ञानेश्वर आमचेच आहे. हे तुमची दुटप्पी भूमिका आहे. दलित चळवळीबद्दल हे सगळे SC आणि ST कम्युनिटी हे आर्थिक दृष्ट्या गरीब कम्युनिटी आहे, त्यांच्यासाठी योजना आहेत. त्या योजना या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुम्ही राबवण्यामध्ये कमी पडलात आणि त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी या समाजामध्ये संघर्ष आपापसामध्ये लागत आहे. आणि दुसरी संकल्पना समजून घ्यावी लागेल सेक्युलरायझेशन ऑफ कास्ट नावाची. तर जात ही अगोदर पारंपरिक पद्धतीने जी काम करत होती ती नाही, तर ती अस्मितावादी आणि त्यामध्ये स्वतःला नेतृत्व आणि सत्तास्थान कसं मिळेल या संदर्भातच ही सगळी जाती व्यवस्था आपलं लक्ष देऊन काम करत आहे. आणि त्यामुळं त्या जाती व्यवस्थेचं स्वरूप आपल्याला लक्षात घेत असताना इथलं जे काही आताचं खाजगीकरण आहे आणि हे खाजगीकरण अनेकांना वगळणार आहे आणि त्याची रेस्पॉन्सिबिलिटी इथल्या शासन व्यवस्थेची आणि इथल्या जागतिक भांडवलदारांची पण आहे. कारण की इथल्या मागासांना मागास ठेवण्यामध्ये आर्थिक दृष्ट्या हे लोकांचं काम आहे. त्यामुळे आपण जर इथले GST भरत असू, इथली आर्थिक सगळ्या गोष्टींची परिपूर्ती करत असू, तर त्या विकासामध्ये इथल्या दलितांना स्थान मिळायला पाहिजे, परंतु ते मिळताना दिसत नाही. आणि त्यामुळं सापेक्ष वंचितता हा सिद्धांत असं सांगतो की त्याच्या ज्या मर्यादा आहेत की सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी पाहिजे म्हणून इथं आंदोलन होतात. हा मुद्दा मी क्लिअर करतो आणि संपवतो. तर सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी साठी आम्ही आंदोलन करत आहोत म्हणत आहे. असे पूर्ण समानता आली पाहिजे, परंतु होतं असं इथं की सापेक्ष वंचित हा प्रत्येकापासून प्रत्येक जण आहे. दोन व्यक्तीमधली आर्थिक दरी, सामाजिक स्थिती, मानसिक स्थिती कुठलीच एकजूट न होता या ठिकाणी तुम्ही अधिकाधिक मागासांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहात, तर ते मेथडच्या दृष्टिकोनातून होऊ शकत नाही, सिद्धांताच्या दृष्टिकोनातून होऊ शकत नाही. आणि त्यामुळं इथल्या ह्या रिपोर्ट लिहिण्यामध्ये बदर कम्युनिटी आणि हा जो काही भारतीचा आवाज आहे त्यामध्ये काही राजकीय नेते होते असं मला समजलं. विषय आहे की तुम्ही KS सिंग आहात का, ज्यांनी जनगणनेचा रिपोर्ट तयार केला भारतभराचा. तुमचा जातीचं आकलन काय आहे? तुम्ही 59 जातींचा अभ्यास केलेला आहात का सखोल? आणि तुम्ही जे अभ्यास केलेला आहात तो अभ्यास सामाजिक शास्त्राचा आहे का? तुमचं शिक्षण काय आहे नेमकं? हे प्रश्न माझ्या पुढे पडलेले आहेत. तुमचं ह्याच्याचा अनुभव काय आहे? महाराष्ट्रात सामाजिक शास्त्राचे अभ्यासक नाही आहेत का? जातीचे अभ्यासक नाही आहेत का? की तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून राजकीय व्यक्ती लिहित असतील तर या रिपोर्टला मर्यादा येते, जजमेंटला मर्यादा, इथल्या रिपोर्टला मर्यादा, जजमेंट मध्ये सांगितलेल्या गाईडलाईन्सचं फॉलो न करणं, या सगळ्यामध्ये प्रक्रियामध्ये हा जो काही मागणी आहे उपवर्गीकरणवाल्याची ते कमकुवत होऊन गेलेली आहे. त्यामुळं त्या मर्यादामध्ये ही परिपूर्ती होऊ शकत नाही आणि 59 जातीचं कल्याण यामधून होऊ शकणार नाही. एका जातीच्या कल्याणाच्या भूमिकेतून इतरांना नष्ट करता येऊ शकत नाही. त्यामुळं मला या ठिकाणी वेळ नाही, अनेकांना बोलायचं आहे आणि इतकं मला बोलण्याची संधी मिळाली हेच मोठी गोष्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. जय भीम. या ठिकाणी आलेल्या माझ्या सर्व बांधवांचं, भगिनींचं त्याचं स्वागत. आपल्या सर्वांना माहितीच आहे उपवर्गीकरणाच्या संदर्भात संबंध महाराष्ट्रभर हा विषय सुरू आहे आणि यामध्ये आपण विचारवंत, बुद्धिवंत सर्व लोक यामध्ये सहभागी आहोत. आणि म्हणून आज जे काही बीड मधून जो मोर्चा या ठिकाणी येत आहे, लॉंग मार्च, तो अलंकार जो आपला थिएटर आहे त्याच्या पुढे आलेला आहे. प्रत्येक एरियामध्ये त्यांची गाठी भेटी झालेली आहे आणि तो आता थोड्याच वेळामध्ये येत येणार आहे. आणि नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे आपण संविधान मानत लोक आहोत, तर 10 वाजेपर्यंतची फक्त वेळ असते. तर या ठिकाणी उपस्थितांमध्ये काय मान्यवर आहेत तर प्रत्येकाला बोलायचं आहे, कारण भूमिका मांडायची आहे त्याच्या उपवर्गीच्या संदर्भात. तर या ठिकाणी कुणीही प्रवचन न करता
उपभोक्ते संदर्भात जी काय आपल्या पक्षाची संघटनेची भूमिका असेल ती भूमिका या ठिकाणी मांडवावी. 2-2 मिनिटातच फक्त भूमिका मांडावी, जेणेकरून आलेल्या सर्वांना हे विचार ऐकायला भेटतील आणि विचार मंथन या ठिकाणी होईल. या ठिकाणी उपस्थितांमध्ये भीमा कोरेगाव रणस्तंभ समितीचे सर्जराव भावागवार इथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मी त्यांना विनंती करतो की या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे, आपला पाठिंबा या ठिकाणी द्यायचा आहे. कृपया सर्जराव भाऊ वाघमारे आपण या ठिकाणी यायचं आणि आपलं मनोगत व्यक्त करायचं. मी प्रत्येकाला विनंती करेल की ज्यांचं नाव घेईल त्यांनी फक्त 2-2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं. आपल्याकडे 1 तास आहेत. लॉंग मार्चच्या लोकांना बी आपली भूमिका मांडायची आहे. त्याच्यामध्ये जे काही मान्यवर आहेत त्यांना भूमिका मांडायची आहे. तर सर्वांनी या ठिकाणी त्याच्या शिस्तीचं पालन करायचं आहे. कृपया हे लक्षात घ्या. सर्वांना सप्रम जय भीम. आज आपण सर्वजण या ठिकाणी बीड ते आझाद मैदान अशा या लॉंग मार्चच्या सर्व भीम सैनिकांचं आपण स्वागत करण्यासाठी आणि मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी सर्वजण उपस्थित आहोत. मागील कित्येक दिवसापासून मनुवाद्यांनी टाकलेला डाव हा यशस्वी झालेला आहे. खऱ्या अर्थानं 59 जाती असलेल्या आपल्या या समूहाला फोडण्याचं काम या मनुवादी सरकारने केलं. जे मातंग आणि जे बौद्ध भावाभावासारखे या ठिकाणी राहत होते, नांदत होते, त्यांना फोडण्याचं काम खऱ्या अर्थाने या मनुवादी सरकारने केलेलं आहे. खरं तर उपवर्गीकरण होईल किंवा नाही होईल याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाहीये, परंतु आपल्यामध्ये भांडणं जी लावायची होती ते लावून बसलेलं आहे. शिव फुले शाहू आंबेडकर विचाराचे जे पण बहुजन असतील, मागासवर्गीय असतील, या सर्वच लोकांचा या उपवर्गीकरणाला विरोध आहे. त्याच्यामध्ये काही मातंग बांधव देखील आहे. परंतु जे संघाच्या मांडीला मांडी लावून बसतात, संघाच्या आदेशावर चालतात, अशा माणसांचा मात्र या उपवर्गीकरणाला पाठिंबा. 13% आरक्षण असून त्यांना जे जमलं नाही तर ते वेगळं होऊन सुद्धा जमणार नाही. बांधवांना त्यांची जर मानसिकताच नसेल की आम्हाला शिकायचंय, आम्हाला प्रगती करायची आहे, आम्हाला कुठेतरी उच्च स्थानावर जाऊन बसायचंय, तर ते वेगळं होऊन सुद्धा काही वेगळा दिवा लावणार नाहीये. खरं तर बाबासाहेबांनी खूप विचार करून या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. त्यांनी फक्त पूर्वीचे महार आणि आताच्या बौद्धांसाठी केलं नव्हतं, त्यांच्यासाठी सर्व समाज, मग तो कुठल्याही समाजाचा असू दे, सर्वांसाठी केलं. परंतु मागील कित्येक वर्षापासून आपला मातंग बांधव RSSला विकला गेला आणि तेच RSSचे जे भांडवल आहेत, मला सर्वांना नावं नाही ठेवायची, काही मातंग अजूनही आपल्या सोबत आहेत. थोड्या वेळापूर्वी गाडीत आम्ही लहुजी वस्ताद साळवे यांचे जे वंशज आहेत त्यांच्याशी बोललो. ते म्हटले आमचा या गोष्टीला विरोध आहे, कारण आम्हाला माहिती आहे आमचं भविष्य संपत चाललेलं आहे. आमची काही लोक RSSच्या नादाला लागलेली आहेत. असेही काही मातंग बांधव आहेत की ज्यांचा या उपवर्गीकरणाला विरोध आहे. खरं तर आपण वर्षानुवर्ष पाहत आलेलो आहे, ओबीसीवर अन्याय झाला, कुठल्याही मागासवर्गीयावर अन्याय झाला, माळ्यांवर अन्याय झाला, किंवा अगदी 96 मराठ्यावर जरी अन्याय झाला तर फक्त आणि फक्त बौद्ध समाज रस्त्यावर उतरतो. बाबासाहेबांनी आपल्याला जे काही इंजेक्शन देऊन ठेवलंय, जे बाबासाहेबांनी विचार दिले, जे बाबासाहेबांनी शिकवण दिली, जे बाबासाहेबांनी अधिकार दिले, त्या अधिकाराचा पुरेपूर फायदा आज आपण घेतोय आणि हे यांच्या पोटात दुखतंय. तुम्हाला अडवलं नाही ना, तुम्ही शिका, तुम्ही मोठे व्हा, कायद्यात तर सर्वांना समान अधिकार आहेत ना, परंतु यांची मानसिकताच नाहीये. एखाद्याला आयतं खायची सवय लागली की त्याला शेवटपर्यंत आयतच पाहिजे. आणि ही लोक एवढी विचित्र आहेत की तुम्ही आयतं खाताय, पण तुमच्या मुलांना सुद्धा तुम्ही चुकीच्या मार्गाला लावताय. त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना प्रगती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. अरे जर आता जर बौद्ध शिकून मोठा होतोय तर त्याच्या पाठीमागे देखील कष्ट आहेत ना.
कोणाला काही फुकट तर मिळत नाहीये, त्याच्यासाठी मेहनत आहे. या पोतांचे पालक दिवस रात्र कष्ट करतात, आपल्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी झटत असतात. परंतु केवळ आणि केवळ हा खोडसाळपणा, RSSने आपल्यामध्ये लावलेली भांडणं आहेत. त्यामुळं हे उपवर्गीकरण जरी झालं तरी मला वाटत नाही त्यांचा फार काय असा मोठा फायदा होणार आहे. परंतु ह्या गोष्टीची भीती आहे. आज मातंग वेगळा झाला, उद्या आणखीन एका समाजाला ते फिटलवतील, त्यांना आमिष दाखवतील, वेगळं करतील. आणि हे जे आरक्षण बाबासाहेबांनी आपल्याला एकत्रितपणे दिलेलं होतं, याच्यामध्ये तुकडे तुकडे करून भविष्यात हे आरक्षण संपवून टाकतील. आणि जर भविष्यात आरक्षण संपलं तर मित्रांनो, आज बऱ्यापैकी आपला बौद्ध समाज सुशिक्षित झालेला आहे, चांगल्या पदावर आहे. IAS आहे, IPS आहे, IFS आहे, IRS आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, डॉक्टर आहे. परंतु आजही आपण जर पाहिलं, मराठवाडा विदर्भ असेल किंवा पुण्यामध्ये सुद्धा खेडेपाडी काही समाज अजूनही आपल्याला वंचित दिसेल. तर त्यांना देखील या गोष्टीचं नुकसान होणार आहे. म्हणून हा जो लढा चाललेला आहे, या लढ्यामध्ये खरं तर आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. ही जबाबदारी फक्त बीडवरून निघालेल्या लॉंग मार्चची नाहीये, तर या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात वाड्या वस्त्यात बसलेल्या प्रत्येक बौद्धांची आहे. म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं सर्व लोकांनी, आपल्या उपासक असतील, उपासिका असतील किंवा शिव फुले शाहू आंबेडकर विचाराच्या इतर समाजाच्या असतील, जर आपल्याला आरक्षण वाचवायचं असेल, जर आपल्याला लोकशाही वाचवायची असेल, तर येणाऱ्या 30 तारखेला जो आझाद मैदान या ठिकाणी मोठा मोर्चा या ठिकाणी आनंदराव साहेब आंबेडकर असतील, भीमराव साहेब आंबेडकर असतील किंवा अजून जे काही संघटना पक्ष असतील, ते या सर्वांनी 30 तारखेच्या मोर्चाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिली पाहिजे, आपली ताकद दाखवून दिली पाहिजे. खरं तर आपल्यामध्ये खूप दुकानं झालेली आहेत, वेगळी वेगळी घरं थाटलेली आहेत, पण ज्यावेळेस समाजाचा विषय येईल त्या वेळेस आपली दुकानं बंद करून आपण निळ्या झेंड्याखाली एकत्र आलं पाहिजे, असं मला वैयक्तिक वाटतंय. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपले जे मतभेद असतील, आहेत मतभेद, नाही असं नाहीये, आपले जेवढे पण मतभेद असतील ते सगळे मतभेद बाजूला सोडून लोकशाही वाचवण्यासाठी, आरक्षण वाचवण्यासाठी आपण येणाऱ्या 30 तारखेला सर्वांनी आझाद मैदान या ठिकाणी आपण उपस्थित राहावं. आणि आलेल्या ज्या काही लॉंग मार्चच्या माध्यमातून जे काही आपले जे भीमसैनिक आहे, या सर्वांच्या बरोबर आपण खांद्याला खांदा लावून आपण त्यांच्या समोर या ठिकाणी त्यांना सहभाग नोंदवा. एवढंच या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान. सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, हा जो लॉंग मार्च आहे तो 10 जून बीडवरून निघालेला आहे. लॉंग मार्चचा समारोप आझाद मैदानावर 26 जूनला होणार आहे. कारण हा जो लॉंग मार्च आहे तो सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू यांनी भीमा कोरेगाव या ठिकाणी येणार होते, पण काही कारणास्तव त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा 26 तारखेला अगोदर ह्या लॉंग मार्च मध्ये ते इन्व्हॉल्व होणार होते, पण काही कारणास्तव नसतील झाले. पण ह्या लॉंग मार्चचा जो समारोप आहे तो 26 जूनला होणार आहे. आणि म्हणून साठी आपण जे संविधान प्रेमी आहात, इतर जे सगळेजण बांधव इथं बसलेले आहात, जे बीडवरून जे लोक पायी चालत आहेत, तर त्यांनी त्यांच्या प्रेमाखातर 26 जून रोजी मुंबईला यायचं.